नमस्कार मंडळी, तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मम्मीचं पूर्ण किचन क्लिनिंगचं रूटीन। तर बघू शकता तुम्ही किती पसारा झालेला आहे। मम्मीनी सर्व पसारा काढलेला होता आणि तिला खूप दिवसापासून करायचा होता आणि ह्याचा तुम्हाला मी पहिला भाग सुद्धा शेअर केलेला आहे। काल मम्मीनी फक्त डबे वगैरे धुवून काढलेले, म्हणजे सर्व घसून काढलेले, आणि आज मम्मी करणार होती सर्व किचनमधला पसारा काढणार होता। टोटल आम्हाला म्हणजे जी सकाळपासून आम्ही सुरुवात केलेली ना, ते आम्हाला पार संध्याकाळ झालेली, कारण की भरपूर असे भांडे आहेत। आपल्याला दिसतं बरं काही एवढेच आहे, ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस आपल्याला खरं कळतं की किती आपल्या घरात पसारा असतो, किती पसारा निघत असतो, आणि इतका कानाकोपऱ्यात पसारा असतो ना, खूप म्हणजे खूपच असतो, आणि त्याला आवरायला काढलं त्यावेळेस खरी मेहनत कळते। तर मी तर काय भांडे वगैरे घसले नाही, कारण की मम्मीची एक वेगळी सवय, मम्मीला मम्मीच्या हाताचे म्हणजे कामं परफेक्ट वाटतात, आणि कुणालाही बघा आपल्या घरात आपल्याला आपलेच म्हणजे कामं केलेले आवडतात। तसंच मम्मीला पण आहे, तिला तिचे कामं केलेले खूप आवडतात आणि आम्ही केलेले ते तिला पटत नाही। त्यामुळे मग मी विचार केला, तिला ना फक्त मी सर्व भांडे खाली करून दिले, आणि हाच खूप मोठा टास्क असतो बरं का। आपल्याला वाटतं हे काय फक्त खाली करून द्यायचंय, एक टायमाला ते भांडे बसलून घसलेले परवडतात, पण हे जे खाली करून ठेवायचं असतं ना, त्याचं एक वेगळं टेन्शन असतं, कुठं ठेवायचं, काय ठेवायचं, माझं डोकंच काम करत नव्हतं। थोडा उशीर तर मी बघतच बसली होती किचनवालं, की आता कोणतं सामान मी कुठं काढून ठेवू, कुठं ठेवू, आणि इतके छोटे छोटे वस्तू होतात ना, मग ते सर्व एका साईडला ठेवायचे, आणि नंतर ना परत आपल्याला असताना तेवढाच त्रास होत असतो। आणि सर्व मी तुम्हाला किचन परत लावताना पण दाखवलेलं आहे बरं का, त्यामुळे एंडिंगमध्ये नक्की राहा। बघा मी एवढा टोटली पसारा साईडला काढून ठेवलेला आहे, आणि बाहेर पण मी पापडं वगैरे काढून ठेवलेले, आणि अख्खं किचन मी बघा रॅक खाली केलेले आहे, तरी पण अजून किचन खाली आहेच आपलं सामान। आणि मम्मीला बघा सर्व मी भांडे घसायला काढून दिलेले होते, आणि मम्मी घसत होती, आणि मम्मीला मम्मीचंच टेन्शन नव्हतं। आणि पाणी इथं कसं ना सकाळी येत असतं, त्यामुळे निवांत मम्मी बसून सर्व भांडे वगैरे क्लीन करत होती। तर आता इथं बघू शकता खाली किचन खाली पण एवढा पसारा आहे ना, तो सुद्धा मला आवरायचा आहे, आणि आज सर्व आम्ही केलेलं A to Z सर्व कामं केलेले। आणि सगळ्यात पहिलं तरी आता जाळ्या वगैरे काढणार आहे मम्मी, अख्खे स्टाईल वगैरे पण ती नंतरनं घसून काढणार आहे। तीच मी करणार होती, पण ती म्हणली की मीच करते, म्हणून मग तेच तिने केलेलं आहे, पण मी बाकी जेवढं होईल माझ्याकडनं ना तेवढं मी केलेलंच आहे बघा। घरातली लोक असू दे किंवा कोणी पण घरकामाला खूप कमी लेखतात, पण त्यांना काय माहिती, आणि घरकामाला कमी समजूच नका आजकाल, कारण की बघा सोशल मीडियावर जे दिसतात ना परफेक्ट असं, पण तसं काहीच नसतं, कारण की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही गोष्टी असतातच, आणि खरं आयुष्य तर आपलं हे किचनमध्येच गेलेला असतो। घाम येतो, हात खराब होतात आपले, पण त्यातून पण संसार सुंदर बनवत असतो आपण लेडीज। तुम्ही जर आज थकला असाल, कामाचा कंटाळा आला असेल, तर स्वतःला एवढंच सांगायचं, मी हार मानण्यापैकी नाही, आणि आपण खरंच ऐकत नाही। आपण कितीही घरातले कामं असू दे, काही असू दे, आपण शांत बसत नसतो, आपण कंटिन्यू आपल्या हात चालू असतात, पण ह्या गोष्टी कुणाला दिसत नसतात। सर्वांना सर्व गोष्टी परफेक्ट असे पाहिजेल असतात, पण त्यांना काय माहिती घरात आपण एवढ्या गोष्टी करत असतो असं, नाही का। पण मग बायकांना कुणी म्हणजे ॲप्रिशिएट करतच नसतात, त्या गोष्टीचं खरंच खूप वाईट वाटतं कधी कधी, नाही का। आणि सगळ्या गृहिणींना एकच गोष्ट सांगायची आहे, फक्त एक हाऊसवाईफ नाही तुम्ही, तर तुम्ही घराची ताकद असतात, त्यामुळे ना कधी स्वतःला कमी लेखू नका। तर बघा आता इथं माझं चालू आहे आता सध्या साफसफाई, आणि मम्मीने हे सर्व असे टाकलेले आहेत त्याच्यावर कवर, ते पण मी काढून घेतलेले आहेत। आणि आता सगळ्यात पहिलं तरी मी किचन व्यवस्थित असं पुसून घेणार आहे। तर बघा आता त्यातनं लिक्विड टाकलेलं आहे मी, आणि त्या लिक्विड टाकूनच व्यवस्थित असं पुसून घेतलेलं आहे। पहिले तर झटकून घेतलेलं सर्व व्यवस्थित असं, आणि आता सर्व स्वच्छ असं पुसून घेणार आहे। 2 पाण्याने मी पुसलेलं व्यवस्थित असं, तरी धूर माती येतेच बघा, खालचं घर असलं ना तर धूर माती येतच असते। आणि तुम्हाला एक विचार, तुम्हाला मम्मीच्या घरचं होम टूर बघायला आवडेल का, तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे मी घेऊन यायचा प्रयत्न करेल। तर चला आता इथं बघू शकता झालेलं आहे क्लीन करून, आणि त्यानंतर त्याच्यावर जे कवर ठेवायचे होते ते पण मी ठेवून घेत आहे। तर चला आता कंटिन्यू राहा तुम्ही।
तर आता हे बघा, बघू शकता तुम्ही, सर्व मी किचन खालचा जो जो पसारा होता ना तो सर्व काढलेला आहे व्यवस्थित असा. आणि बाकी मी झाडून पण मारून घेत आहे. जाळ्या वगैरे भरपूर असे लागलेले, आणि कसं आहे ना, बाजूला थोडं काम चालू असल्यामुळे, आणि पहिला पण मम्मीने म्हणजे काढायचा विचार करत होती, पण काही टाईम भेटत नव्हता नाही का. कामं भरपूर असतात घरात, आपण जेवढं काढू तेवढं कमीच असतात बघा कामं. आणि त्यामुळे मग मम्मी काढायचं होत नव्हतं. पण मग आज ना किचनसोबत पसारांसोबत सर्वच पसारा आम्ही काढून घेतलेला. आणि मदतीला कोण असले की काय वाटत पण नाही, नाही का. एकट्यावरच ह्या सर्व गोष्टी घेतल्या की खूप लोड होत असतो. त्यामुळे मग सोबतीला काय असलं की काहीच वाटत नाही. तर हे बघा, असंच मग मम्मीसोबत मी पण थोडं मदत केलेली आहे. खाली ना थोडं तेलकट झालेलं, त्याच्यावर मस्त असं लिक्विड वगैरे टाकलेलं आहे, आणि लिक्विड टाकून व्यवस्थित असं आता मी घसून घेत आहे. त्याचबरोबर चाकूनेसुद्धा व्यवस्थित असं ते चिकट झालेलं होतं ना ते सुद्धा मी खोरून घेत आहे व्यवस्थित असं, कारण की तो चिकटपणा निघून जायला. कारण की मी ना आता खाली करणार आहे तेलाचं जे पण काय आहे ते, वरी तर नाही ठेवणार आहे. त्यामुळे तर बघू शकता आता मी काढून घेत आहे असं व्यवस्थित असं. तर चला, आता हे सर्व व्यवस्थित असं मी आवरून घेते, तर तुम्ही कंटिन्यू राहा. तर आता इथं बघू शकता मम्मी पूर्ण किचन असं घसून घेणार आहे. तर आता बघा, सर्व रॅक वगैरे जे पण भिंतीवर पण घाण वगैरे लागलेली असते बघा भरपूर अशी, तर ती सुद्धा मम्मी व्यवस्थित अशी आता घसून घेणार आहे. आणि मम्मीला माझ्या ना साफसफाई इतकी आवडते ना बाबा, एक टायमाला ती खाणार पिणार नाही पण साफसफाई पहिला करत असते ती, कारण की तिला नाही का आवडत नाही अजिबात घरात घाण असलेली. तर तेच ते आता आवरून घेत आहे. तर आता बघू शकता, एकदम व्यवस्थित असं मम्मीने पूर्ण चमकवून दिलेलं आहे. गॅसवरून ते वरी पूर्ण कडप्प्या आता चमकवून दिलेले आहेत मम्मीने. बाकी वरचं थोडंसं राहिलेलं होतं एका साईडचं, ते पण आता व्यवस्थित असं तर मम्मी घसून घेणार आहे. आणि फायनली तुम्हाला मी दाखवणार पण आहे किती छान असं सुंदर केलेलं आहे मम्मीने साफसफाई. तर आता हे बघा, आता सर्व ती आता घसून घेणार आहे. खरंच तिला ना जरा पण कंटाळा येत नाही, काम म्हणलं ना काम, तिला ना अजिबात कंटाळा येत नाही. खूप सुंदर असं साफसफाईचंच तिला काम आवडतं, आणि तिचं बघून बघून आम्ही पण शिकलेलो आहे. आणि आम्हालाही अजिबात आवडत नाही घरातली घाण असली की काय पण. तर आता बघा, गॅस वगैरे ती घसून घेत आहे. तर चला, कंटिन्यू राहा.
तर तिने अख्खं किचन घसून काढलं. त्याचबरोबर बघा आता तरी पण तिचे ना हात चालूच असतं बघा. एवढं तिने वरी चढून सर्व साफसफाई केलं. परत धुवून पण काढलं आहे व्यवस्थित असं. नळ वगैरे घसून घेतलेला आहे. गॅस सर्व स्वच्छ केलेला आहे. आणि बघा स्वच्छ केले की खूप सुंदर दिसतं. आणि जिथे स्वच्छता असते तिथंच लक्ष्मी पण असते, माहीतच आहे तुम्हाला. आणि खरंच आपल्याला सुद्धा, कारण की आपला अर्ध्याच्या वरी तर दिवस हा किचनमध्येच जातोस. आणि आपलं किचन जर टापटिपपणामध्ये असलं ना, खरंच खूप छान वाटतं बरं का. आणि मला सुद्धा खूप आवडतं असंच. आणि माझ्या मम्मीला तर आहेच आहे, तिचंच बघून आम्ही शिकलेलो आहे साफसफाई. जे पण आपलं काही रुटीन असतं त्या सर्व गोष्टी करायच्या. तर चला आता हे बघा मम्मीने केलेलं आहे, पुसून वगैरे घेतलेलं आहे. आणि तिची आता थोडीफार अशी मी मदत करणार आहे. जास्तीत जास्त तर मम्मीनेच केलेलं आहे. आणि नंतर मग काय दमली, कुल्फीवाला आलेला, मग ते थोडीशी कुल्फी खाल्लं. कामं करून करून खरंच खूप कंटाळा आलेला. मम्मी त्यांनी पण जेवण केलं, मी पण थोडंसं खाल्लं. आणि त्यानंतर अशी कुल्फी खात बसलेलो. त्यानंतर मग काय आता आमचं झालेलं होतं फायनली सर्व. मग आता आम्ही भांडे मांडायला काढलेले होते. संध्याकाळचा वेळ झालेला होता, तर म्हणलं आता चला भांडे लगेच मांडून घेऊया. आणि उन्हात ठेवलेले होते, कडक उन्हामध्ये ना चांगले सुकले नाही का. आणि नंतर मम्मी आणि मी मिळून पापड वगैरे ठेवलेले आहेत जिथल्या तिथं. त्याचबरोबर आता डबे आहे ना, डब्यांच्या झाकणाला मम्मी सर्व पेपर लावत असते व्यवस्थित असं. आणि आपला जो पण काही किराणा वगैरे आहे तो आता मम्मी ठेवून ना लगेच झाकणाला लावून ठेवणार आहे आपलं पेपर वगैरे. आणि नंतर आपल्याला पॅक करून ठेवलं ना तर आपले झाकण जास्त काय घाण होत नाहीत. आणि खाली तर होतच नसतात, झाले तरी आपले झाकणच होत असतात नाही का. तर मग आता तेच आता मम्मी आवरून घेत आहे ते पण. तर आता बघू शकता तुम्ही. तर चला आता पटकन असं मम्मी पण आवरते आणि मी पण तिला थोडंफार आता मदत करत आहे सर्व व्यवस्थित असं भांडे वगैरे लावायला. कारण की एकाने होत नाहीत हे काम. आणि एकाने केलं की झालं, मग दुसऱ्या दिवशी आजारीच पडायचे कामं असतात. कारण की भरपूर पसारा असतो आणि माणसाला खूप चिडचिडपणा पण होत असतो. आणि एकाने केलं ना खरंच खूप वैताग येतो. तेच आपल्यासोबत एकीला दोघी जोडी असले की बरं असतं नाही का. तर मग तेच आता मी पण आहे. आणि म्हणूनच मम्मीने पण काढलं असेल बहुतेक नाही का. पण तशी तर मम्मी ना, आम्ही असो किंवा नसो तरी पण ती तिचे कामं स्वच्छ करतच असते कायम नाही का. कारण तिचं घर ना तिला इतकं स्वच्छ लागतं ना, खूप म्हणजे खूपच. तर असो, सगळ्यांची वेगवेगळी सवय असते नाही का. तर आता हे तेच मम्मीचं झालेलं आहे. आता मम्मीच्या हाताखाली पटकन अशी मी आता डबे वगैरे देणार आहे. आणि जेवढे पण कामं आहेत ते आता सर्व आता आम्ही आवरून घेणार आहे. आणि पूर्ण फायनल दाखवलं झालं ना तरी मी तुम्हाला दाखवणार आहे फायनल पूर्ण रॅक लावली की कशी दिसते कशी नाही. तर आता इथं बघा मयंकसुद्धा कसा बसलेला आहे खुर्चीवर मम्मीच्या मागं. आणि मयंक काय सोडतच नाही, तो ना मध्ये येतच राहतो. आणि पोरं लहान असल्यामुळे ना खूप अवघड होऊन जातात हे कामं करायचे म्हणलं की. तर तरी पण आरवने पण मला थोडीफार मदत केलेली. आरवने सर्व ते बेडरूममधला जो पसारा होता ना किराणा वगैरे तो सर्व त्याने घेऊन आलेला. एक एक करून नाही का, छोटं मोठं. मग ते असं असतात, लेकरं असले ना त्यांना प्रेमाने सांगितलं तर सर्व गोष्टी ऐकतात. नाहीतर मग इतका पसारा करतात ना काय सांगायलाच नको. आणि मम्मी आता ना कोट्यांचे छोटे झाकणं आहेत, म्हणजे कोटे आमच्याकडे आहेत छोटे, त्यालासुद्धा मम्मी आता कवर कशी लावते चला तुम्हाला मी तेही दाखवते.
तर आता बघू शकता तुम्ही भांडी जेवढं होईल तेवढं आता मांडून घेतलेले आहेत आणि घसले ना काय कुठं ठेवायचे समजतच नाही. आणि मम्मीकडे पार 2015 काय 2012पर्यंतचे कागदपत्र इतके जमा झालेले ना, म्हणजे काही पण जमा करून ठेवलेले, म्हणजे दवाखान्याच्या चिठ्ठ्यापासून जमा करून ठेवलेले. आणि मी ते आज सर्व पसारा काढलेले, एक पिशवी भरून कागदपत्र काढलेले, कारण की ते उगाच कशाला बिना कामाचं नाही का ठेवायचं आहे. आणि हे बघा आमच्या पप्पांचा SI ना आम्हाला फोटो त्यावेळेस फोटो काढलेला दिसतंय का तुम्हाला. मी पण आहे इथं आणि माझा भाऊ पण त्यात छोटासाच आहे. आणि बघा फायनल लुक मस्त असं झालेलं आहे, स्वच्छता. आणि कशी वाटते रॅकची साफसफाई नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला कंटिन्यू राहत जा, जेणेकरून माझे डेली व्हिडिओ तुम्हाला छान छान बघायला भेटेल. आणि मम्मीचं किचन क्लिनिंग रुटीन कसं वाटलं तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हीही असे करतात का तेही मला नक्की सांगा. तर चला, नंतर मी वॉशिंग मशीन लावलेली तर झालेलं आहे माझं. आजचे कामं इथं सेंड करते. संध्याकाळचे झालेले आहेत, 6 वाजलेले आहेत. सकाळपासून कामं चालू होतं, म्हणजे कालपासूनच. तर आज फायनली एंड झालेले आहेत. बघू शकता किचन एकदम क्लीन दिसतंय. तर असो, चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा.